तर मंडळी इकडे बघताय मार्केटमधून ना आज आपण ही सर्व सुकी मांदेली आणलेली आहेत, एकदम फ्रेश आहेत. तर इकडे बघताय मस्त ना आपली ग्रेव्ही आता परतवून घेतलेली आहे आणि छान अशी ग्रेव्ही रेडी झाली. आता वरतून आपण ही सर्व मांदेली घालून घेतोय. आपले ना सर्व पापलेट फ्राय रेडी झालेले आहेत, बघताय केवढे भारी दिसत आहेत. आणि इकडे आपला मांदेल्याचा सर्व रसा सुद्धा रेडी झालाय. खास करून आपण सुक्या मांदेल्याचा रसा बनवलाय. वरतून आई सर्व आता कोथिंबीर घालून घेते. मस्त पूर्ण सुकी मांदेली आहेत, त्याचा रसा बनवलेला आहे, एकदम झणझणीत दिसतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपल्या घरी ना सुक्या मांदेल्याच्या झणझणीत रसाचा बेत असणार आहे. तुम्ही मच्छी मार्केटमधून ओली मांदेली आणून त्याचा रसा नेहमी करत असाल, पण सुक्या मांदेल्याचा रसा ना एक नंबर लागतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त ना आज आईने मच्छी मार्केटमधून मच्छी सुद्धा आणलेली आहे, तर ते पण आपल्याला फ्राय करायचं आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट सुकी मांदेली तुम्ही कशा प्रकारे साफ करू शकता आणि त्याचा रस्सा कशा प्रकारे बनवायचा आहे ते तुम्हाला खास करून ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे बघताय मार्केटमधून ना आज आपण ही सर्व सुकी मांदेली आणलेली आहेत, एकदम फ्रेश आहेत. आणि या सुक्या मांदेलीचा आज काय बनवणार आहेस? आपण आज सुक्या मांदेल्याचा सार चांगला बनवणार आहोत. सुक्या मांदेल्याचा सार लय भारी लागतं. कुठली पण सुकी मच्छी असू द्या, त्याचं सारच भारी लागतं. आमच्याकडे ना म्हणजे सुकी मच्छी नेहमी असतेच आणि मांदेल्याचा पण ना सार मस्त छान तयार होतो. मार्केटमध्ये तुम्हाला ही इझिली अवेलेबल मिळतात. कितीची आहे वाटा आणलास? मी 20ची म्हणजे घेतलेली. 20ची ना? 20ची पण भरपूर मिळतात. 20-30 रुपयाची आणली ना एक टाइम मस्त रस्सा छान होतो. आणि ह्या रस्सा तर आपल्याला करायचा आहे, पण इकडे पापलेट पण आणलेस ना? पापलेट मी फ्राय करायला आणलेत. हे सर्व ना आलं लसूण पेस्ट लावून यांना मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. तर हे पण आपल्याला फ्राय करायचे आहेत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला ह्याचा रस्सा कशा प्रकारे बनवायचा ते दाखवणार आहोत. तर इकडे ना आता आपण सर्व पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये ना सर्व सुकी मांदेली घालून स्वच्छ करायची आहेत. पण त्याच्या अगोदर ना इकडे थोडासा आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतोय. कोणती पण तुम्ही सुकी मच्छी तयार करताय ना, तर त्याला क्लीन करण्यासाठी ना थोडासा लिंबू पाण्यामध्ये पिळायचा, म्हणजे त्याच्यामध्ये ना सर्व जो स्मेल वगैरे असतो तो पूर्ण निघून जातो. तर बघता इथे आपल्या पाण्याला कळ आलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि मांदेल्याने आपल्याला 15 मिनिटे भिजत घालायचे आहेत. चांगली 15 मिनिटांना सॉफ्ट होईपर्यंत भिजवायची आहेत. तर इकडे ना आता वाटपासाठी आपल्याला सर्व सामग्री लागणार आहे. तर ही एवढी सामग्री आपण घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये तू काय काय घेतलंय सर्व? आता बघता इथे ना आपल्याला वाटप करायला हा इथे ना खडा मसाला मी घेतलेला आहे. एक दालचिनी घेतलेली आहे, चक्रफूल, लवंग, काली मिरी, हे काश्मीरी मिरची 2 घेतलेले आहेत. त्यात तेजपत्ता घेतलेला आहे, 1 चमच धने घेतलेले आहेत, 1 चमच सफेद तीळ घेतलेले आहेत, थोडा आपल्याला जिरा घ्यायचा आहे. असं हा सर्व ना आपल्याला भाजून वाटप करायचं आहे. अच्छा. आणि इकडे काय काय? इकडे बघताय इथे 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. आणि इथे 4 अद्रकचे तुकडे, 2 छोटे कांदे घेतलेले आहेत. हे सर्व आपल्याला भाजायचं आहे. आणि इकडे खोबरा फक्त भाजायचा नाही, हा ओला खोबरा घेतलेला आहे मी. हा पण ना पूर्ण किसून घेतलेला आहे. खोबरं आपल्याला वरतून घालायचं आहे. बाकी या सर्व गोष्टी ना आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतरला मिक्सर मध्ये वाटायचे आहेत. तर सर्वात पहिला ना आपल्याला इकडे सर्व खडा मसाला, धन, त्याच्यानंतर तीळ वगैरे सर्व भाजून घ्यायचंय आणि कांदा नंतरला भाजायचा आहे. हे पहिलं सुकात भाजायचं आहे. कांदा आपल्याला ना तेलामध्ये भाजायचा आहे, तर त्याच्या अगोदर हे सर्व आपण भाजून घेतो. हे कसं असं सुका भाजला ना की मस्त एकदम कुरकुरीत क्रंची फ्लेवर येतो त्याला. आपण इकडे काश्मीरी मिरची एकदम ना लहान आहे, त्याच्यामुळे 2 घेतलेले आहेत. तुमची मोठी असेल तर तुम्ही एकच घेतली तरी चालेल. इकडे ना सर्व भाजून झालं. याला आपल्याला जास्त भाजायचं नाही, हलकासा भाजला ना की बरोबर मस्त एकदम कुरकुरीत होऊन जातो. काढून घेतोय प्लेट मध्ये. इकडे मस्त तेल घालून ना कांदा आपल्याला परतावून घ्यायचा. इकडे लसूण सुद्धा घातलेली आहे. लसूण, कांदा आणि अद्रक सर्व एकत्रच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. असं ना हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तो फ्राय करून घ्यायचा, म्हणजे कसं आपला वाटप एकदम भारी छान तयार होतो. हा बघा हलकासा नाही ना ब्राऊन कलर आलेला आहे, म्हणजे आपल्याला कांदा, लसूण आणि अद्रक मस्त फ्राय झालेले आहेत. तर बघताय सर्व गोष्टी आपल्या भाजून झालेल्या आहेत. आता पहिला ना मी हा खडा मसाला वाटून घेते, नंतर आपल्याला हा कांदा वाटायचा आहे.
हे बघता इकडे ना सर्व बारीक करून झालेलं आहे. आता वरतून आपण कांदा आणि सर्व लसूण वगैरे घालून घेतोय. खोबरा पण आपल्याला एकत्रच सर्व घालायचं आहे. हे सर्व धने वगैरे अगोदर आपण बारीक केले ना की मसाला म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊन जातो. आपल्याला मसाला पण ह्याच्यातच वाटायचा आहे. 1.5 चम्मच घेते, थोडं पाणी घालून घेते. इकडे बघताय आपला ना सर्व वाटप रेडी झालेलं आहे. हा बघा मस्त आला ना, ऑरेंज कलर आलेला आहे आणि छान मस्त बारीक झालंय. तर इकडे बघताय आपली सर्व मांदेली ना मस्त अशी भिजून रेडी झालेली आहेत आणि हा बघा पूर्ण ना अशी फुगलेली आहे. थोडा टाइम आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. आता आपल्याला ना पूर्ण क्लीन करून घ्यायचे. तर आई कशा प्रकारे क्लीन करते ते तुम्ही पहा. बघा, आधी पहिला डोका काढायचा, हा पोट वगैरे साफ करायचा आणि बघा एकदम चांगली आता भिजलेली आहेत ना ती एकदम साफ होत आहेत, चांगली खवलं निघत आहेत. जास्त हे करायची त्रास घ्यायची जरूर पण नाही. हे आपल्याला ना वरच्या अशा खवल्या साईडला करायच्या असतात. हे मांदेलीच्या वरती ना अशा खवल्या असतात, तर ते खाताना ना आपल्याला बरोबर जमत नाही आणि खाताना नुसती तोंडात येतं. ते पूर्ण क्लीन करून घ्यायचे असतात म्हणजे व्यवस्थित आपला सार ना मस्त छान रेडी होतो. हा पोट इथं असतो ना, पोटाच्या इथं पण असं साफ करून घ्यायचं. बघा सुके असतात तेव्हा आपल्याला क्लीन करायला मिळत नाही, पण भिजल्याच्या नंतरला ना डोका वगैरे व्यवस्थित आपण इझी पद्धतीने कटिंग करून तो क्लीन करू शकतो. शेपटीचा भाग पण थोडासा ना कट करून घ्यायचा बघा. आणि या सुक्या मांदेल्यांचा ना सार एक नंबर तयार होतो. आता एक एक करून आपण सर्व क्लीन करून घेतोय. आता बाजारामध्ये ना कधी कधी मच्छी मिळत नाही, तर हे आपल्या घरी असले ना सर्व सुकी मच्छी तर कधी पण आई बनवू शकतो ना. हो, आम्ही कशी गावावरून आणतो ना सुकी मच्छी, मग आम्ही असं घालतो सुकी मच्छीचं सार. नाही तर बाजारात नेहमी म्हणजे चांगली मच्छी मिळत नाही, कधी महाग असते, कधी भेटत नाही व्यवस्थित म्हणजे. मग सुकट असले की असं मग सुकट घालायचे. आम्हाला कसं वारायला सुकट काहीतरी लागतच. तर इकडे बघतोय पूर्ण सर्व मांदेली ना आपली क्लीन करून झालेली आहेत. आता आपण ना इकडे सर्व रसा बनवायला सुरुवात करतोय. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आतमध्ये ना आता आपण टोमॅटो घालून घेतोय. हा इकडे ना आपण एक टोमॅटो कापला होता, तर तो सर्व घालून घेतलाय. आपल्याला टोमॅटो आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. कांदा परत ऍड करायची गरज नाही, कारण आपण वाटपामध्ये 2 कांद्याची सर्व पेस्ट बनवलेली आहे. तर आपल्याला टोमॅटो आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची. आता इकडे ना सर्व आपण कढीपत्ता घालून घेतोय. आता याच्यामध्ये ना आपण सर्व हा वाटप केलेला मसाला आतमध्ये घालून घेतोय. हा बघा एकदम छान असा आपला वाटप तयार झालेला आहे. वाटपामुळेच आपल्याला रसाला मस्त टेस्ट येणार आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड केल्या आहेत, त्याच्यामुळे आपला वाटप एकदम छान रेडी झालाय. इकडे आता आपण पाणी ऍड करून घेतोय. थोडासा पाणी ऍड करून व्यवस्थित पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचंय. 5 मिनिटं असंच परतवलं ना की मस्त आपली छान अशी ग्रेव्ही रेडी होते. तर इकडे बघताय मस्त ना आपली ग्रेव्ही आता परतवून घेतलेली आहे आणि छान अशी ग्रेव्ही रेडी झाली. आता वरतून आपण ही सर्व मांदेली घालून घेतोय. आज मस्त पैकी आपण ना सुक्या मांदेल्याचा रस्सा तयार करतोय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचंय. आता इकडे ना आपला रस्सा ऑलमोस्ट तयार झालाय. आता शिजत ठेवायचा आहे. त्याच्या अगोदर ना 1 चम्मच मीठ घालून घेतोय आपण. आणि इकडे ना आपण कोकम थोडासा भिजत ठेवला होता, तर तो सर्व घालून घेतोय. कोकमाच्या व्यतिरिक्त तुम्ही चिंच सुद्धा घालू शकता. चिंचेचं पाणी घातलं तरी चालेल. आता मस्त याला आपल्याला शिजत ठेवायचे. तर इकडे ना आता आपण सर्व पापलेट फ्राय करायला घेतो. इकडे फक्त मस्त सर्व मॅरिनेट झालेले आहेत आणि इकडे ना सर्व आपण फ्राय करण्यासाठी मसाला सुद्धा रेडी केलाय. तर सर्व पापलेटला लावून घेतोय. ह्याच्यामध्ये आपण रवा, तांदळाचं पीठ, मीठ, हळद आणि लाल तिखट मसाला घालून घेतलाय. आणि इकडे ना आपला पॅन पण मस्त तापलेला आहे बघा, तेल घातलेला तापण्यासाठी. छान असं तेल गरम झालंय. इकडे व्यवस्थित सर्व पापलेटला लावून घेतोय मसाला आणि आता इकडे फ्राय करायला सोडतोय. इकडे बघताय आपले पापलेटची ना एक बाजू मस्त शेकलेली आहे. पलटी मारून घेतोय. हे बघा मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत.
हा हा हा, जबरदस्त स्मेल येते पापलेटची. तर मंडळी इकडे बघताय आपले ना सर्व पापलेट फ्राय रेडी झालेले आहेत. बघताय केवढे भारी दिसत आहेत. आणि इकडे आपला मांदेल्याचा सर्व रसा सुद्धा रेडी झालाय. खास करून आपण सुक्या मांदेल्याचा रसा बनवलाय. वरतून आई सर्व आता कोथिंबीर घालून घेते. जबरदस्त दिसते बघा, कलर पण छान आलाय. आई मिक्स करून दाखव जरा. बघा मस्त आहे, पूर्ण सुकी मांदेली आहेत त्याचा रसा बनवलेला आहे. एकदम झणझणीत दिसतोय. सुक्या मांदेल्याचा रस्सा आणि इकडे पापलेटचा आपला बेत आहे. चला इकडे ना आता आपण मस्तपैकी डिश रेडी केलेली आहे. इकडे हा आपण सर्व मांदेल्याचा रस्सा घेतलाय. इकडे पापलेट आहे, राईस आहे आणि इकडे भाकरी आहे. तर इकडे ना आई पण आता जेवायला बसलाय. आई, दादा आणि मी आता दुपारच्या जेवणाला बसले. दादा कसं झालंय? मस्त एकदम रस्सा वगैरे झणझणीत मस्त एकदम भारी. आई कसं आहे? मस्त छान होतं मांदेल्यांचं सार. हा, बघा तुम्ही पण बनवून. आपण ओली कधी- मांदेली तर खाता नेहमी ना. ओली तर खाता, पण सुक्या मांदेल्यांचा पण सार बनवून बघा. कधी नाहीच मच्छी भेटली ना हा, तर मार्केटमध्ये सुकी मच्छी भेटते, ती सार बघा बनवून मस्त लागतं. तर टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालेला आहे आपला पापलेट आणि रस्सा. पापलेट नेहमी आम्ही ना म्हणजे असं फ्राय करून जबरदस्त तयार होतं. आम्ही रस्सा पापलेटचा जास्त करत नाही, फ्रायच छान होतो. हा बघा मस्त एकदम शिजलाय. रस्स्यामध्ये ना जरा डीप करायचा. हा बघा एकदम भारी. एकदम जबरदस्त झालाय. पापलेट पण एकदम सॉफ्ट आहे आणि रस्स्याचा पण एकदम मस्त फ्लेवर येतोय. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे आणि आज तुम्हाला ना खास करून सुक्या मांदेल्याचा झणझणीत रस्सा कशा प्रकारे बनवायचा आहे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आईने आज पापलेट सुद्धा आणला होता, तर आपण मस्त त्याचा पापलेट फ्राय केलेले आणि छान मस्त जेवण झालेलं. तर तुम्ही सुद्धा ही नक्कीच रेसिपी ट्राय करू शकता. सुक्या मांदेले कसे ते कधी पण आपण स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला बनवायचं आहे तेव्हा कधी सुद्धा ते बनवू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.